आणि आता बातमीपत्र विस्तारानं. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, दापोलीतील महिला बँक कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. स्थानिक पोलिसांकडून तपास कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. बेपत्ता तरुणीचा मृतदेह दाभोळमधल्या खाडीमध्ये सापडलाय. मयत युवती दापोलीच्या स्टेट बँकेतली कर्मचारी आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या 24 वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 2 दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दापोली इथून चिपळूण तालुक्यात ओंबळी या आपली गावी जाते असं सांगून निघालेल्या निलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून मृत्यू हा नेमका कशामुळे झाला किंवा तिनं स्वतःला का संपवलं असावं किंवा कसं, हे गूढ अद्याप कायम आहे. आम्ही सगळ्यांनी 200-250 लोकांनी निवेदनावर सह्या केल्या आणि आम्ही काही मुद्दे टाकले त्याच्यामध्ये. तर त्या अनुषंगाने तपास झाला तर लवकर गुन्हेगार सापडेल. तर आमचं म्हणणं एवढं डीएसपी साहेबांना बोलवा, तुम्ही तुमच्याकडे ऑफिसची फोन चालू आहे, आम्ही त्यांना निवेदन देतो, आम्ही डेडबॉडी ताब्यात घेतो. जोपर्यंत डीएसपी आणि आम्हाला कोणत्या प्रकारे आता हे करायचं उद्योग करायचं नाही, खूप काय नाही, डीएसपी यावं त्यांच्याकडे आपण हे निवेदनाप्रमाणे फॉलो आम्ही